तर एकंदरीत या वार्ड नंबर 10 ज्याला प्रभाग क्रमांक 10 म्हणतो त्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये आम्ही आलेलो आहे आणि अजून माझ्यासोबत काही मतदार आहेत. बाबा काय नाव आपलं? रमाकांत वाघमारे. काय सांगाल हवा कुणाची आहे वार्डामध्ये, या कोण निवडून येईल वाटते? या वार्डामध्ये काँग्रेसची हवा असते, सुलसभाची असते हवा का. हां, सुळ. कोण आहे उमेदवार काँग्रेसचा इथे? काँग्रेसचा सुलसाहेब आहेत, साहेब ॲडव्होकेट दीपक सुळ. ॲडव्होकेट दीपक सुळ. बर, दीपक सुळावर काय एवढा विश्वास आणि का बरं आपली एवढी? काम करतात ना, गल्लीमध्ये काम, वार्डात कामं करतात, हे करतात ते करतात, सारखं बघत आहेत कुणाचं काय. सगळ्या बरोबर चांगले काम चांगलं कामं करतात. पूर्वीपासून पहिले पूर्वीपासून कामं करतात. दीपक सुळ निवडून येतील का? दुपार सोडून निवडून येतात. नक्की. नक्की येतात. बर, काय समस्या वार्डामध्ये, काय समस्या आहेत का? समस्या नाही काय, त्या समस्या काही सांगितल्या तरी ते धावून पहाटे 4ला 5ला कवा वेळात पळत येतात ते. तसं काय नाही वाद, समस्याच नाही काय. एकंदरीत दीपक सुळांबद्दल खूप चांगलं वक्तव्य यांनी केलं, कारण 4ला 5ला सुद्धा ते धावून पळत येतात. अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी येतात असं म्हणणं आहे. यांचं काय म्हणणं आहे ते बघा. काय म्हणणं आहे आपलं दीपक सुळांबद्दल? माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे. भाजपचा कोण आहे उमेदवार त्यांना विरोधी? त्याचं काही नाव माहीत नाही आपल्याला. पत्ता नाही. कोण आहे ते भाजपचा उमेदवार, काय आम्ही बघत बी नाही कधीच. वार्डातले लोक बी बघत नाहीत कोण भाजप आले आणि कोण काय नाही, कधीच भाजपची नाही. सभा बी झाली नसेल. नाही सभा बी नाही, काहीच नाही. बरं, नाही. म्हणजे भाजपचा उमेदवारच तुम्हाला माहित माहित नाही. काय सांगाल, काय समस्या आहेत आपल्या वार्डामधल्या, काय अडचणी आहेत? समस्या काहीच नाही तिथं. काहीच नाही. नाही असल्या तरी दीपक सुळ सोडवतील का? सोडवतील म्हणजे सत्यता असली तरी सोडवतील, नसली तरी बी सोडवतील. पण भारतीय जनता पार्टीनं तर लाडकी बहीण योजना दिली, म्हाताऱ्या माणसांना पेन्शन दिली, सगळं काही स्कीम देऊन सुद्धा तुम्ही काँग्रेसच्याच पाठीमागं कसं काय? काँग्रेस सर्वसामान्याचा पक्ष आहे म्हणून त्याच्या पाठीमागावा. सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. सर्वसामान्याने बर, आणि स्थानिक लेवलला आपल्या समस्या सोडवणारा उमेदवार पाहिजे, बरोबर आहे? हो बरं, स्थानिक लेवलला समस्या सोडवणारा उमेदवार म्हणून तुम्ही दीपक सुळकर पाहता. हो, सोडवतात का ते समस्या? एकदम गोर गरीब कुणाची बी समस्या सोडत होती. म्हणून दीपक सुळांच्या पाठीमागे हो, कोण येईल निवडून? काँग्रेसच येते लातूरमध्ये. नक्की नक्की 100%. 100% हवा. नक्की. आपण बसलो आहे मंदिर स्वतः पुढे येऊन बांधलंय. इंडियानगर मध्ये एक मंदिर बांधलंय, हनुमान मंदिर. रेणुकानगर मध्ये हनुमान मंदिर बांधलं. इथं रोडवर देवीचं मंदिर बांधलं. इथं शारदानगर मध्ये प्रश्न होता ते रस्त्याचा प्रश्न चालू केला. आता होईल आता एक 4 वर्षात एक रोडवर मेन रोडवरून बांधकाम करून